आपण सगळे बाहेरून आलेलो आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या एनर्जीज स्कॅटर्ड आहेत. शांत बसा. शक्य असल्यास डोळे झाका. नाकानी 4च्या काउंटला श्वास आत घ्या आणि तोंडावाटे 6च्या काउंटला सोडा. तुम्ही ज्या खुर्चीवर बसलेले आहात ती खुर्ची फील करा की तुम्ही तिथे बसलाय. यू आर टचिंग दॅट चेअर. तुमचा सीटचा भाग त्याच्यावरती आहे. फील दॅट. पाठ तुमची टेकलेली आहे. फील दॅट. तुमचे पाय जमिनीला टेकलेले आहेत, हे फील करा. तुम्ही हॉलमध्ये बसलेले आहात. स्वस्थ आहात. आणखीन काही वेळ आपल्याला कुठेही जायचं नाहीये. काही घाई नाही. काही मिळवायचं नाही, काही सिद्ध करायचं नाही. मी काही इथं शिकवायला बसलेलो नाहीये, तुम्ही शिकायला बसलेले नाहीये. जस्ट बी सेंटर्ड. हळूवारपणे डोळे उघडा. स्टेजकडे बघा. आजूबाजूला बघा. यू आर सिटिंग इन अ सेफ एरिया. Just center yourself. खरंच मित्रांनो, आज मी काही शिकवायला इथं बसलेलो नाहीये. फक्त तुमच्या बरोबर काही शेअर करायला बसलेलो आहे, जे मी माझ्या आयुष्यात अनुभवलं, जे मी माझ्या लाईफमध्ये अनुभवलं. आय एम जस्ट गोइंग टू शेअर विथ यू. पर्पज एवढाच आहे की ह्यातून आपल्याला काही मिळतंय काय, त्यांनी आपलं आयुष्य काही बेटर होणार आहे काय. कारण तुम्ही सगळे इथं ऐकायला आलेले आहात, वेळ काढून आलेले आहात. याचा साधा अर्थ असा आहे की काहीतरी शोधताय ना तुम्ही, ऑर एल्स तुम्ही येणार नाही. यू आर सर्चिंग फॉर समथिंग. व्हॉट आर वी सर्चिंग फॉर? काय शोधतोय काय आपण? मित्रांनो, आयुष्य इतकं वोलटाईल आहे ना, इतकं अनसर्टन आहे, इतकं बेभरोशाचं आहे. तुम्ही इथं आलेले आहात, नक्की काहीतरी शोधताय ना. वी आर ऑल ट्राइंग टू फाइंड समथिंग. काय, व्हॉट आर वी ट्राइंग टू फाइंड? आता मी म्हटलं तसं आयुष्य इतकं वोलटाईल आहे, इतकं बेभरोशाचं आहे. कधी काय कसं ते अनफोल्ड होईल ऍब्सोल्युटली आपल्या हातात नाही. वी डोंट नो. लहानपणी जर तुम्ही तुमच्या लहानपणीचा विचार केला असेल
तुमच्यापैकी प्रत्येकाने काही ना काहीतरी ठरवलं असेल मनामध्ये. प्रत्येक मूल ठरवतं की मी मोठं झाल्यावर असं होणार, तसं होणार. प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी एक स्वप्न बघून आयुष्य आपलं जगत असतो. पण आज जिथं तुम्ही आहात तिथून जर तुम्ही मागे वळून बघितलं तर तुम्ही विचार केलेलं आयुष्य आणि तुमच्या वाटेला आलेलं आयुष्य ऍब्सोल्युटली भिन्न आहे. त्याचा आणि ह्याचा काही संबंधच नाही. ऍज इफ आपल्या हातात आयुष्यातलं काहीच नाही. आणि खरंच मला जर विचाराल तुम्ही, जे मोठे टर्न्स आहेत आयुष्यातले, मोठे टर्न्स जे आहेत ते आपल्या कंट्रोलमध्येच नाही. आपल्या कंट्रोलमध्ये फार थोडं आयुष्य आहे, फार थोडा भाग आहे. आणि त्यातला महत्वाचा भाग आहे की जे अनफोल्ड झालेलं आहे ते चांगलं झालं तर काही प्रश्नच नाही, इट्स वेल अँड गुड. पण ते चांगलं झालं नाही तर मी ते कसं त्याला फेस कसं करायचं. म्हणून आपण शोधत असतो पहिली गोष्ट की माझ्या आयुष्यामध्ये हा जो टर्ब्युलन्स आहे कमी कसा होईल. बेसूर आहे आयुष्य, सुरात कसं येऊ शकेल आणि मला पाहिजे ते मी कसं निर्माण करू शकेन जीवनामध्ये. दिस इज व्हॉट वी आर सर्चिंग. ऍक्च्युली मी मागच्या महिन्यामध्ये फेसबुकवरती जी एक मला वाटतं 30 लेखांची लेखमाला लिहिली गाभा मॅनिफेस्टेशनचा. तुम्ही जर तो वाचलात तर तुमच्या लक्षात येईल की आपण हे जे अव्यक्त प्रवाह आहे ना जीवनाचा, अव्यक्त प्रवाह आहे, तो काय व्यक्त नाहीये, अव्यक्त आहे, अदृश्य आहे. त्या प्रवाहाबरोबर आपण एक प्रकारचा संवाद साधत असतो. वी आर कॉन्स्टंटली इन अ पार्टिसिपेशन विथ लाईफ. आणि आपण ज्या वेळेस मी म्हणतो त्यावेळेस आपलं नुसतं विचार नाही, आपलं मन नाही, आपली मन आणि आपली बॉडी दोन्ही जीवनाबरोबर पार्टिसिपेट करत असतो. आणि जर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या, जे आपल्या ताब्यात नाहीये ते तर सोडूनच द्या, ते नाहीतरी ताब्यात नाहीये. पण जे ताब्यात काय आहे की मी या प्रवाहामध्ये कुठल्या पद्धतीत प्रवेश करायचा. हा जर प्रवाह आहे, मला आठवतंय जवळजवळ एक 40 वर्षांपूर्वी मी वाईला आलो होतो आणि माझ्या एका मित्राबरोबर तिथे एका कॅनॉलच्या शेजारी तो घेऊन गेला. असा कॅनॉल शेजारी वाहतोय आणि तो आणि मी गाडीतून उतरलो. मी आयुष्यात खरं तर एवढ्या जवळून कॅनॉल पहिल्यांदाच बघितला होता. अतिशय शांत पाणी, कुठलाही टर्ब्युलन्स नाही, त्यामुळे त्याची गती काय आपल्याला बाहेर उभारून कळत नाही. मी जरा हिरोगिरी करायला त्याच्यात उडी मारली. उडी मारल्यानंतर मला लक्षात आलं की ते मला किती 100च्या स्पीडने घेऊन चाललंय आणि आय लॉस्ट कंट्रोल. आणि पुढे कुठेतरी एक मोरी होती, त्या मोरीतून त्याचं फनेल होणार होतं पाणी. मला असं लक्षात आलं की तिथं जर मी जाऊन आदळलो तर मरणारच आहे. मला काय करावंच कळेना. मी असे हातपाय मारायला लागलो. तर जो ह्याच्यावरती उभा राहिला होता बाहेर, त्याला कळलं होतं की हे गेलं आता, मेलं. पण त्याला माहिती होतं की मी आत उतरून काही उपयोग होणार नाही, कारण मी त्याच्या स्पीडला मॅच नाही करू शकणार. आणि मी असा करत काहीतरी कोपऱ्यापर्यंत गेलो. मी अशी नख
घालायला लागलो त्या सिमेंट ह्याच्यामध्ये, माझं नशीब असं की कुठल्या तरी एका क्रॅक मध्ये माझी 2 नखं अशी जाऊन अडकली आणि मी थोडासा थांबलो. मग तो जरा उतरून खाली आला. तो म्हणाला, एकच काम कर, तुझा एक हात दे मला. आणि तो माझ्यापेक्षा जरासा रोबस्ट असल्यामुळे त्यांनी माझा हात हातात घेतला आणि मला अलगदपणे वर ओढलं. मी मरता मरता वाचलो. आयुष्याचा प्रवाह तसा आहे, कळतच नाही बाहेरून, पण तेवढा तो टर्ब्युलंट आहे. मग मी कसा उतरायचं कसं यात? कारण आपल्याकडे खरंच उत्तर नाही आहेत आणि खरंच आपण उत्तर शोधायचा प्रयत्न करत नाही. खरं उत्तर शोधायचा प्रयत्न करत नाही. आपण जास्तीत जास्त काय करतो? परमेश्वरा वाचव रे बाबा. वी डोंट डू एनिथिंग एल. आपल्यावरती काही वेगळी जबाबदारी आहे हा आपण विचारच करत नाही. माझं भाग्य म्हणूया किंवा माझ्या वाटेला आलेलं हे जीवन म्हणूया की गेल्या 50 वर्षांमध्ये याच गोष्टींचा शोध घेत राहिलो की हाऊ कॅन आय बेटर माय लाईफ. माझ्या आयुष्यामध्ये या सगळ्या प्रवाहाबरोबर पोहण्यासाठी काय करावं लागेल, आणि एक एक गोष्टी शिकत गेलो, समजत गेलो. शिकत म्हणण्यापेक्षा अंडरस्टूड, ट्राईड टू अंडरस्टँड. 21 ऊर्जास्त्रे नावाचं जे पुस्तक मी लिहिलं ना, त्या पुस्तकामध्ये मी 21 वेगवेगळ्या गोष्टी ज्या गेल्या 30 वर्षात मी शिकवल्या त्या मी त्यामध्ये लिहिलेल्या आहेत. सगळ्या एक्सपिरियन्शियल आहेत. काय काय होतं, काय होऊ शकतं. आणि मित्रांनो, अशाच एका अवस्थेमध्ये 35-36 वर्षापूर्वी मी होतो. माझं जीवन अतिशय छिन्न विच्छिन्न झालं होतं. वाटेला जे आलं होतं त्यातून काही निष्पन्न होत नव्हतं. कुठूनही पैशाचा स्रोत नव्हता. काय करायचं कळत नव्हतं. अस्ताव्यस्त होतो. कुठून काय, वेअर विल आय गेट सम काइंड ऑफ सपोर्ट. मी आधार शोधत होतो. माझ्या परीने काहीतरी प्रयत्न करत होतो, बस नथिंग वॉज वर्किंग. आणि माझ्या एका जवळच्या मित्राच्या बहिणीचं लग्न होतं पुण्यात, आणि त्यांनी मला सांगितलं होतं की यू हॅव टू कम. म्हणून मी पुण्यात आलो. आणि पुण्यात मी एका माझे जवळचे मित्र आहेत, त्यांना मी आलो की भेटायचो. पूर्वी, अलीकडे नाही भेटलो, पण त्यांना भेटायचो. आणि ते लग्न आटपून, मी लग्न कुठेतरी पिंपरी का चिंचवडला होतं, मी आटपून त्यांना भेटायला आलो. म्हणाले, काय रे, काय चाललंय? म्हटलं, काय नाही हो, कसा तरी ओढायला लागलोय आयुष्य, काय करायचं कळत नाहीये. आय एम ऍब्सोल्युटली लॉस्ट. तो मला म्हणाला की प्रदीप, मला असं वाटतंय. म्हणून त्यांनी असं त्याच्या कुठल्या तरी डायरीमधून एक पान काढलं, एक ब्रोशर काइंड होतं, आणि मला दिलं. मला म्हणाला, वाच. त्याच्यावरती लिहिलं होतं, कोर एम्पॉवरमेंट ट्रेनिंग प्रोग्राम. एक मोठा फोटो होता एका बाईचा, परदेशी बाई, आणि प्रॉमिसेस होते की तुमचं आयुष्य, तुमच्या आयुष्यामध्ये जर अडचणी असतील तर त्या अडचणीवरती मात कशी करायची वगैरे वगैरे अनेक गोष्टी त्याच्यावरती लिहिल्या होत्या. हे तुम्ही शिकाल या प्रोग्राम मध्ये. तो म्हणाला, प्रदीप, मी हा प्रोग्राम 1 वर्षांपूर्वी केलेला आहे आणि मला असं वाटतंय की तू हा प्रोग्राम करायला पाहिजेस. ठीक आहे, ठीक आहे. मी इतकं इझिली ठीक आहे म्हटलं. पण कुठं काय? म्हणाला, उद्याच आहे. उद्या, दुसऱ्या दिवशी शनिवार होता. उद्याच आहे. मला वाटतं कॅम्प मध्ये कुठलं तरी अरोरा टॉवर्स का कुठलं तरी हॉटेल आहे MG रोडला, तिथं ते प्रोग्राम होता. म्हटलं, मग फीज किती? आता आमची झेप किती? मी 35-36 वर्षापूर्वी 600 रुपये, 700 रुपये, तेवढीच ना. एवढी आमची ऐपत मुळात. तर तेवढे काहीतरी जमवता येतील अशा. किती फी किती? त्याच त्यांनी सांगितलं 25,000 रुपये.
हे असं मी परत असं दाबून ते खालती घातलं. आउट ऑफ क्वेश्चन. मी म्हटलं आउट ऑफ क्वेश्चन. म्हणाल थांब रे, मी काय सांगतोय ऐक. हा ऑर्गनाइज माझ्या पार्टनरनी केलेला आहे प्रोग्राम. मी पण जाणार आहे. मी तुला असं सुचवतोय की कम अलॉंग विथ मी. म्हटलं पैशाचं? तू कम अलॉंग विथ मी म्हणतोय, ये. और क्या चाहिए? मला माहित नव्हतं काहीच. मी गेलो त्या प्रोग्रामला. त्या बाईचं नाव पॉला हरॉन. अमेरिकन बाई. म्हणजे अगदी ते अमेरिकन नट्या वगैरे दिसतात ना, अशा सोनेरी केसाविसाच्या, तसली बाई. अर्ध्याधिक लोक तर ती बाई शिकवते म्हणूनच बघायला यायची. आणि ज्यांच्याकडे 25,000 रुपये असायचे त्यांना मजा असायची ती सगळं डेकोरम. तिची पर्सनॅलिटीज अशी होती की ती अशी कम्प्लीट हिप्नोटाईज करून टाकायची सगळ्यांना. तिनं काय शिकवायचं ते शिकवलं, समजून घेतलं, ओके म्हटलं, अच्छा. फारसं डोक्यात शिरलं नाही, कारण एक तर तिचा अमेरिकन ऍक्सेंट अर्ध आत जायचं अर्ध जायचं नाही. बर, ती ज्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोलत होती तो कॉन्टेक्स्ट कम्प्लिटली नवीन होता माझ्यासाठी. पण मला एक लक्षात आलं की ती बाई चक्र नावाच्या संकल्पनेवरती बोलते. नाव कोर एम्पॉवरमेंट ट्रेनिंग, कोर गाभा, आणि बोलते चक्रावरती. चक्र म्हणजे काय मला माहिती होतं, कारण मी 50 वर्ष या सगळ्या गोष्टी वाचत आलेलो होतो. आय न्यू व्हॉट चक्र इज. पण हिनं वेगळ्या पद्धतीतच ती संकल्पना मांडली होती. म्हटलं ओके. आणि गेल्यानंतर पहिलं आवर्तन होतं 21 दिवसाचं. 7 चक्र. एका दिवसाला एक चक्र क्लेन्झिंग करायचं. 7 दिवसांमध्ये 7 चक्र करायची, अशी 3 आवर्तनं करायची. तिने सांगितलं की पहिल्या 21 दिवसामध्ये तुम्हाला काहीतरी हालचाल दिसेल आतमध्ये. मला अजूनही साधारण आठवतंय, नक्की नाही तिचं वाक्य काय होतं, पण तिने असं सांगितलं होतं, योर challenges and obstacles in life are not because of any external forces. They are because of your unalignment. हे कळायला जरा वेळ लागला मला, पण ओके. ते म्हणजे बाहेर काय नाहीये, तुमच्या आतमध्ये आहे. बाहेर बरोबर तुम्ही किती अलाइन्ड आहे ह्याच्याशी. गंमत बघा ना, आपण बाहेर ज्या वेळेस बघतो, बाहेर अमाप संपत्ती आहे, अमाप श्रीमंती आहे. म्हणजे मी परवा कुठेतरी असाच व्हिडिओ बघत होतो, 7 मोस्ट एक्सपेन्सिव्ह हॉटेल्स इन इंडिया. त्यातलं उदयपूर पॅलेस वगैरे कुठलं तरी आहे ना, जलमहल का कुठला तरी. एका रात्रीचं भाडं काहीतरी 18 lakhs of rupees. ते चालतंय हॉटेल म्हणजे त्याचे तिथं राहणारे लोक असतील ना, हु आर पेइंग 18 lakhs of rupees. म्हणजे असेही लोक इथं आहेत, मध्यम स्वरूपाचे लोक पण इथं आहेत, आणि अगदी 2 वेळा कसं जेवायचं ह्याची भ्रांत असलेले पण लोक आहेत इथं. एव्हरीथिंग इज आउट देअर. तुम्ही कोणाशी ट्यून झालेला आहे, कुठल्या बँडविथशी तुम्ही ट्यून झालेला आहे. दिस इज व्हॉट शी वॉज टेलिंग मी. तुमची बँडविथ जितकी खालती असेल ते आयुष्य तुमच्या वाटेला येणार आहे. ओके. मुद्दा काय, पुढे जाऊन ते घरी करायला लागलो. पण मला हे चक्र बिक्र सगळं माहिती असल्यामुळे मला असं वाटलं की अरे आपले को तो सब मालूम आहे. आपली चक्र अशी कम्प्लीट अशी काय म्हणतात त्याला, फुललेलीच असणार आहेत. आणि पहिल्या 21 दिवसात काहीच कळलंच नाही, काही झालंच नाही. पहिला म्हटलं काहीच झालं नाही, मी काही अशी काटा हल्लाच नाही कुठं. म्हटलं सोडायचं नाही, कारण दुसरा काही उद्योगच नव्हता. आणखीन 21 दिवसाचं आवर्तन करूया. आणखीन 21 दिवसाचं आवर्तन केल्यानंतर
आत असं काहीतरी अशा गाठी सुटतात ना, तसं काहीतरी सुटल्यासारखं जाणवलं. एवढंच, काही बाहेर काहीच बदल झाला नव्हता, पण आत काहीतरी हलकं झाल्यासारखं वाटलं मला. एवढंच कळलं की अरे अंदर कुछ हुआ है, बाहर कुछ नहीं हुआ है, अंदर कुछ हुआ है. मला तनी जराशी अशी प्रेरणा मिळाली. म्हटलं यार कुछ तो हो रहा है. तिसरा वर्तन सुरू केलं. गंमत बघा, एकतर त्या काळात पैसे तर नव्हतेच, पण माझं एक जिल्हा परिषद मध्ये, महाराष्ट्रातल्या एका मोठ्या जिल्हा परिषदेमध्ये माझं 60,000 रुपयाचं बिल अडकलं होतं. त्यांनी माझ्याकडून पुस्तकं घेतली होती आणि पैसेच दिले नव्हते 2 वर्ष, आणि मला टोलवत होते. आणि मला, कारण अनेक लोकांची देणी होती त्या 60,000 रुपयावरती मला द्यायची होती, आणि मी ती अशी, बिचारे ज्यांनी मला ते पेपर दिला होता, ज्यांनी प्रिंटिंगसाठी मदत केली होती, त्यांनी मला कधी पैसे विचारले नाहीत. मीच त्यांना जाऊन सांगायचो की नाही माझे पैसे अडकले, आणि त्यांनी सांगितलं होतं की मिलेगा नाही, वो रद्दी लेके जाओ. मित्रांनो, साधारण 50 दिवसांनंतर मला चेक आला 60,000 रुपयाचा. आई शपथ, म्हटलं हे काय. ज्या तिथल्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं होतं की तुमची रद्दी घेऊन जावा, पुस्तक आम्ही घेणार नाही, कारण ते पूर्वीच्या अध्यक्षांनी घेतलेलं आहे, ते आता अध्यक्ष नाही आहेत, सो वी डोंट, म्हणजे आमचा काही संबंधच नाही त्याचा. हे बघा, फ्रँकली मी काहीतरी इथं केलं आणि तो चेक आला, असं मला जोडायचं नाहीये. आर यू अंडरस्टँडिंग? मी काहीतरी केलं आत म्हणून तो चेक आला, असं मला म्हणायचं नाहीये. हे जरा अतिशयोक्ती होईल, पण आला हे खरं. कसा आला, काय आला मला नाही माहित, पण तो आल्यामुळे, आणि मी 35 वर्षांपूर्वीचा असल्यामुळे मला एक बूस्ट मिळाला, आणि मला असं वाटलं की ज्याला आपण हे करतोय म्हणून तो आला. तो इन रियालिटी कसा आला मला अजूनही माहित नाही. ते क्लेम मी असं करणं की मी बघा ते केलं आणि तो आला कुठून तरी, ही थोडीशी अंधश्रद्धा होईल. आय एम नॉट गोइंग देअर अँड आय डोंट वॉन्ट टू क्लेम देअर. पण एवढं झालं की माझा कुठला तरी एक महत्वाचा प्रॉब्लेम सुटला, आणि माझा कॉन्फिडन्स वाढला की अरे कुछ तो हो रहा है. आणि मग मी ते सोडलं नाही. मी ते रोज किती वेळ, 5-10 मिनिटं लागायची करायला ती अलाइनमेंट करायला लागलो. मित्रांनो, इतक्या जीवनातल्या गोष्टी हलक्या व्हायला लागल्या ऑटोमॅटिकली, कारण मी आतून हलका व्हायला लागलो. ऍज इफ माझ्या आतला कुठला तरी गुंता सुटू लागला, त्याचे पडसाद मला ऍक्च्युअल लाईफ मध्ये दिसायला लागले. दिस इज नो मॅजिक, दिस इज फेनोमेनॉलॉजी. When you change the way to look at things, वेन डायरचं वाक्य आहे, when you change the way to look at things, the things you look at change. ह्याच्यावरतीच पिग्मेलियन इफेक्ट नावाचा काय म्हणतात त्याला, एक रिसर्च केला एका शास्त्रज्ञांनी. मी त्या मॅनिफेस्टेशन मध्ये त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. सो वेन यू चेंज द वे, तुमचं ओरिएंटेशन बदललं तर काहीतरी वेगळं इथे दिसायला लागतं. अँड दॅट इज व्हॉट हॅपन्ड. आणि मग मी हळूहळू त्याच्या आत शिरायला लागलो, माझ्या प्रवृत्तीप्रमाणे शोधायला लागलो, हे काय आहे, काय आहे, कसं होतंय, ऋषीमुनींनी ह्याच्याबद्दल काय लिहिलेलं आहे. आणि मग माझा रिसर्च चालू झाला, आणि मला फार विलक्षण अनुभव यायला लागले. आणि मित्रांनो, 20 वर्षांपूर्वी, म्हणजे 2006 साली नसरापूर आहे ना, इथं एकांचं फार्म हाऊस होतं, तिथं मी पहिला चक्र साधनेवरचा वर्कशॉप घेतला. 7-8 लोक होते त्या वर्कशॉपला. पहिला घेतला मी, की चक्र म्हणजे काय, ते ऑफ बॅलन्स असतात म्हणजे काय,
आणि ते बॅलन्स करायचे म्हणजे काय. आय थॉट दॅट त्या लोकांना वेगळे अनुभव यायला लागले. इट वेंट ऑन. आणि आज दरवर्षी म्हणजे 20 वर्ष दर वर्षाला मी हा प्रोग्राम घेत आलेलो आहे. आज तेच 6-7 लोकांचे आज 600+ लोक झालेले आहेत. दरवर्षी हा वर्कशॉप 600 पेक्षा अधिक लोक आज करतायत. आणि कितीतरी लोक दरवर्षी करतायत. याचं मेजर कारण त्याच्या आत जसा जसा मी शिरायला लागलो तसं मला इतके वेगवेगळे डायमेन्शन्स कळायला लागले ऑटोमॅटिकली. जसं सचिननं आता मला विचारलं की तुम्हाला सुचतंय कुठून. मला सुचतंय कारण माझी ही बासरी जी आहे ना ती आता रिकामी झालेली आहे. त्याला स्पेस आहे यायला. आणि तो कुठून तरी येतो, कुठून येतो मला माहित नाही. मी मिनलला रोज सांगतो की रात्री 3:30 वाजता मला जाग येते आणि मला जे सुचायला लागतं मला रात्री उठून लिहावं लागतं ते, कारण मला लक्षात राहत नाही. इतकं काहीतरी येतं. कुठून येतं मला नाही माहित. कुठून येतं एवढं माहिती आहे. सो दरवर्षी का लोक हा प्रोग्राम करतात. दरवर्षी मी आणखीन तो रिफाईन करत जातो, आणखीन सूक्ष्म करत जातो. सो मला असं वाटतंय की हा शोध जो तुम्ही घेत आहात ना, टू मेक लाईफ बेटर, हा शोध अनादी काळापासून लोक घेत असले पाहिजे. म्हणूनच त्या काळातल्या ऋषी मुनींनी अशा वेगवेगळ्या संकल्पना लोकांच्या समोर ठेवल्या की ये करके देखो, ये करके देखो, ये करके देखो. त्यातली एक गोष्ट म्हणजे चक्र साधना. चक्र साधना ही गोष्ट फक्त तंत्र नावाची संकल्पना जी आहे भारतीय अध्यात्मामध्ये, योग जसा आहे तसा तंत्र आहे. काश्मीर शैविझम आहे त्यातच तंत्र त्याचाच भाग आहे. त्या तंत्रामध्येच फक्त चक्रांची संकल्पना केली. गंमत बघा, मी ज्यावेळेस त्याच्या खोलात शिरायला लागलो त्यावेळेस मला काय लक्षात आलं की चक्र म्हणजे काय, की इथं काय आत आपले चक्र वगैरे असतात काय. इन रियालिटी नो. इन रियालिटी नो. मग त्याला चक्र का म्हटलं असेल आपल्या ऋषीमुनींनी. चक्र ह्या चक्र हा जो शब्द आहे याची व्युत्पत्ती जी आहे ती चर या धातूपासून निर्माण झालेली आहे. चर. चर म्हणजे मुवमेंट, हालचाल. चरेवेती, चालत राहा. त्यांना असं लक्षात आलं असेल की आपल्या शरीरामध्ये काही स्पंदन निर्माण होतात. मी व्हायब्रेशन असा शब्द वापरला नाही आता, मी आध्यात्मिक शब्द वापरला, स्पंदन. कारण काश्मीर शैविझम अख्खं स्पंदनावरतीच बेस्ड आहे. बघा ना, आपल्या पण आयुष्यामध्ये कितीतरी स्पंदन जागृत होत असतात ना. आपण ज्यावेळेस अतिशय घाबरतो त्यावेळेस आपल्या गुदद्वारामध्ये एकतर ते खुलतं, बरेच वेळा लोकांना म्हणजे पॉटी होते किंवा मूत्र विसर्जित होतं. एक स्पंदन आहे ते. भीती वाटली की पोटात गोळा येतो. काही विचित्र बघितलं तर छातीत धडधडायला लागतं. दाटून आलं की घसा चोक होतो. ही काय आहे? ही स्पंदन आहेत. मग ह्या ऋषींना असं लक्षात आलं असावं की शरीरामध्ये, ऐका समथिंग इंटरेस्टिंग, शरीर अख्खं हे जे मेकॅनिझम आहे हे अख्खं अस्तित्वाशी संवाद साधत असतं. इट इज कॉन्स्टंटली इन कम्युनियन विथ द एन्व्हायरमेंट. मी वास्तूवरती सध्या एक लेखमाला लिहित आहे, त्यात मी लिहिलं होतं, तुम्हाला लक्षात आलं असेल, मी ज्यांनी ती वाचली. तुम्ही जर एखाद्या दवाखान्याच्या ICU मध्ये गेलात
कल्पना करा की तुम्ही दवाखान्याच्या ICU मध्ये गेलेला आहे, तुम्हाला कळतं की तुमची बॉडी कशी आकसते, ती ऑटोमॅटिकली आकसते ना. तेच तुम्ही एखाद्या हेमाडपंथी जुन्या कुठल्या तरी देवळात गेलेला आहात, अशी खुलते ती. म्हणजे जे संवेदनशील आहेत, सेन्सिटिव्ह आहेत, त्यांना कळतं हे. बाकीच्यांना जे सेन्सिटिव्ह नाही आहेत त्यांना मंदिरात पण तसंच वाटणार आणि कदाचित ICU मध्ये पण तसंच वाटणार. सो वी आर नॉट टॉकिंग अबाउट देम. तुम्ही जर बार मध्ये जाऊन बसलात तर बॉडीची ओरिएंटेशन तिथं वेगळी आहे. आणि तुम्ही जर तुमच्या जुन्या कुठल्या तरी आजी आजोबाच्या घरी गेलात 10 वर्षांनी 5 वर्षांनी कुठल्या तरी एका छोट्याशा खेड्यात, देअर युअर बॉडी बिहेव्स डिफरंटली. माइंड म्हणत नाही मी, बॉडी बिहेव्स डिफरंटली. हे तुम्ही अनुभवलंय? संवाद चालू आहे ना अख्ख्या सिस्टीमचा आणि त्या वातावरणाचा. ICU मध्ये जर कोण असं बसून गाणं म्हणायला लागलं तर तुम्हाला काय वाटेल? यू विल गेट डिस्टर्ब. म्हणजे प्रत्येक ठिकाणच्या वातावरणाला आपलं शरीर आणि मन प्रतिसाद देत असतं. आणि ह्या ऋषीमुनींना हेच लक्षात आलं की जीवनाच्या गतीमध्ये देखील, ऐका समथिंग इंटरेस्टिंग, जीवनाच्या गतीमध्ये देखील ही जी स्पंदनं आहेत त्या स्पंदनांवरती, स्पंदनं कशी आहेत याच्यावर हे शरीर आणि मन अलाइनमेंट मध्ये आहे की नाही हे कळतं. आपल्या जीवनाची गती आहे, पैसा पाहिजे आहे, काम पाहिजे आहे, समाधान पाहिजे आहे. ही जी गती आहे ही या ऋषी मुनींनी पहिल्या चक्राशी आधारली. मूळाधार चक्र, मूळ आधार. रोटी कपड्यावर मकान, मूळ आधार. त्यांनी काय सांगितलं की या सगळ्या गोष्टींशी तुमची बॉडी आणि माइंड ह्याचा जो संवाद आहे तो जर अलाइनमेंट मध्ये असेल तर ते तुमच्या जीवनामध्ये त्याचा आणि तुमचं असोसिएशन फ्री होऊ शकतं. फ्री म्हणजे सहज होऊ शकतं. पण तुम्ही जर तुमच्या सिस्टीमनी, तुमचं सिस्टीम जर आकुंचन पावलेलं असेल तर स्रोत आहे. म्हणजे जर आपण एखाद्या नळाला पाईप लावली, पाणी आहे पण ती पाईप दाबली गेली तर तो पाण्याचा प्रवाह बाहेर पडू शकत नाही ना. सिमिलरली त्यांच्या असं लक्षात आलं की ही जी स्पंदनं आहेत प्रत्येक गोष्टींबद्दलची, शरीरात 7 स्पंदनं आहेत असा विषय नाही आहे. प्रत्येक गोष्टींविषयीची शरीरामध्ये जी स्पंदनं आहेत ती आकुंचित आहेत की खुली आहेत. आर यू अंडरस्टँडिंग? म्हणजे माझं जीवनाची गती जी आहे, मी जिथं काम करतोय, जसं काम करतोय, ज्या पद्धतीचं काम करतोय, माझ्या आणि पैशाची ती देवाणघेवाण आहे, माझ्या जीवनामध्ये यशाची माझी जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये फील होणारं माझे जे स्पंदन आहे ते जर आकुंचन पावलेलं असेल तर मला ते प्राप्तच होणार नाही ज्या पद्धतीत प्राप्त व्हायला पाहिजे, कारण मीच आकुंचित आहे. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? मी फार जड बोलतोय का? आय एम ट्राइंग टू मेक इट एज सिम्पल एज पॉसिबल. सो ह्यांच्या काय लक्षात आलं की काही मूलभूत फॅक्टर्स आहेत जीवनामध्ये. पहिली गती, मूळाधार. जर स्पंदन ओके असेल तर त्याचा संवाद ओके असतो आपल्याशी. योग्य ती म्हणजे जी माणसं आपण भेटतो त्या माणसांचं आपलं काहीतरी जुळून येतं.
जे काम करतो त्याला युक्त मोबदला मिळू शकतो, कारण आपण अलाइनमेंट मध्ये आहे. साधी संकल्पना आहे, जर एक काय म्हणतात त्याला म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असेल आणि त्याला 7 तारा असतील, त्या जर करेक्ट अलाइनमेंट मध्ये लावल्या आपण, जर त्यातून सूर बाहेर पडतात. एक जरी बरोबर ट्यून नसेल तर ते बेसूर होतं. दिस इज व्हॉट दिस पीपल अंडरस्टूड. आणि मग त्यांनी ते डिफाईन केलं, पहिली गती मूळाधार, दुसरी स्वाधिष्ठान स्व अधिष्ठान. जगण्यासाठी शरीर तर ओके पाहिजे ना, अलाइनमेंट मध्ये पाहिजे. ही जी शरीराची एक अंतर्गत क्षमता आहे ती युक्त पाहिजे, म्हणून दुसरं. म्हणून त्यांना लक्षात आलं, जीवन गतीचं, ज्याला आपण पैसा म्हणूया आपल्या भाषेत, पैशाचं स्पंदन, पैशाशी आर यू ओके विथ मनी. मनी उपासनामध्ये आपण हेच शिकवतो, आर यू ओके विथ मनी. पैसे म्हटले की काहीतरी आत असं होतं आपल्या, वी आर नॉट ओके विथ मनी. अख्खा 6 महिने मनी उपासनाचा टू ओके विथ मनी करण्यातच जातो आमचा. तरी ओके होतं की नाही मला माहित नाही, कारण ते इतकं जुनं आहे तसं मिसअलाइनमेंट, की ते अलाइनमेंट मध्ये यायला वेळ लागतो. अर्थात अलाइनमेंट मध्ये आला म्हणजे तुमचा अगदी काहीतरी लॉटरी लागते तुम्हाला आणि तुम्ही फार मोठे कोणतरी गडगंज श्रीमंत व्यक्ती होता, अशातला भाग नाही. तुमच्या जीवनातला प्रवाह सुरळीत होतो. दुसरं आरोग्याशी रिलेटेड. तिसरं अंडरस्टँडिंग पाहिजे ना, कळलं पाहिजे. माणसाला कळत नाही, बोललेलं पण कळत नाही, मी काय बोलतोय हे कळत नाही, त्यांना काय ऐकायचंय ते कळतं. आर यू अंडरस्टँडिंग? गंमत बघा, मुंबईला मला वाटतं साधारणपणे 15-1 वर्षांपूर्वी, 12-13 वर्षांपूर्वी असेल, नाही 14 वर्षांपूर्वी टू बी प्रिसाइज, मी असंच काहीतरी लेक्चर देत होतो. काहीतरी विनोद झाला, काहीतरी मजा मस्ती चालली होती, आणि मी त्या लेक्चरमध्ये असं म्हटलं की जीवन कसं मस्त पाहिजे, खाओ पिओ मजा करो. सहज बोलून गेलो, काय त्याच्या मागे पुढे काय फिलॉसॉफी नव्हती. आणि एक व्यक्ती बसला होता, आईला म्हणाला ये फिलॉसॉफी आहे. हा, ते गेलं, ते डायरेक्ट बार मध्येच गेलं. न पिणारा माणूस, म्हणजे लग्न झाल्यापासून तरी प्यायचा बंद केला होता, ते बार मध्येच गेलं. आणि घरात असंच गेलो, बायकोला कळेना ह्याला इसको क्या हो गया. बायको म्हणाली हे काय, लेक्चर ऐकून आलोय म्हणाला, खाओ पिओ मजा करो. आणि दुसऱ्या दिवशीपासून तो असा भरकटल्यासारखाच वागायला लागला. बायकोचं डोकंच फिरलं. ती मोठ्या हुद्द्यावरती होती, आहे अजूनही. आणि ती म्हणाली हा कोण लेक्चर देणार आहे बाबू, बघूया तरी. म्हणून आता पुढच्या महिन्यात परत लेक्चर मुंबईला. ती एकतर रोबस्ट व्यक्तिमत्व तिचं, म्हणजे हिला धरून असा पिरगळायचा, अशा यानेच आली. फॉर्च्युनेटली माझं नशीब चांगलं, ती लेक्चर सुरू झाल्यानंतर आली ती, त्यामुळे मी तिला एकटा सापडलो नाही. मग बसली ऐकायला, आणि मी काहीतरी वेगळंच बोललो. ती म्हणली हा माणूस असं कसं, हा कुठलं सांगत नाही की खाओ पिओ मजा करू. मग ती आज भेटायला आली, म्हणाली की लेक्चर मी ऐकलं, मला फार लेक्चर आवडलं. मग मी का आले माहितीये काय, मी तुमच्याशी भांडायला आले होते. म्हटलं का हो. अहो माझा नवरा तुमचा ऐकल्यापासून भरकटलाय. तो म्हणतोय त्यांनी सांगितलं खाओ पिओ मजा करो. मी बोलतोय ते लोक ऐकत नाहीत, त्यांना ऐकायचं असतं ते ऐकतात. म्हणून तिसरं मणिपूर नावाचं चक्र जे आहे, तिथं आपल्याला काय सांगितलं जातं जीवनाकडून ते ऐकलं जातं. म्हणून आजचा माझा लेख, वास्तूवरचा जो लेख आहे तो पडद्यांवरचा आहे. घरातल्या वास्तूंवरचे पडदे आपल्याला काय सांगतात. पण मी प्रिपेअर पाहिजे ना ऐकायला. मी ऐकायलाच प्रिपेअर नाही आहे, कारण मी कंडिशन्ड आहे, मी ऑलरेडी प्रोग्राम्ड इतका आहे.
की आय डोंट लाईक टू लिसन, आय लाईक, दिस इज नोन एज सिलेक्टिव्ह लिसनिंग. म्हणून या लोकांना लक्षात आलं की पहिला जीवन गतीशी स्पंदन कसं आहे, दुसरं आरोग्याशी इंटरनल बॅलन्सशी कसं आहे, तिसरं समजूत आहे काय, चौथं आर यू कनेक्टेड. अनाहत नावाचं केंद्र जे आहे ते तुमच्याशी वेवलेंथ तुमची माझी जमली पाहिजे ना, त्या वेवलेंथशी रिलेटेड आहे. विशुद्ध चक्र जे आहे, कम्युनिकेट, मला तुमच्यापर्यंत कम्युनिकेट करता आलं पाहिजे, तेच आहे. अनेक माणसांना इच्छा असते पण ते कम्युनिकेट करू शकत नाहीत. एक गोष्ट वाचली होती मी, इंग्लंडमध्ये एक धनाढ्य बाई, तिच्याकडे फार पैसे होते, म्हातारी झाली होती आणि तिने विचार केला की ह्या पैशांचा आता मी काय करू. तर मी विद्यार्थ्यांसाठी युनिव्हर्सिटीला ती भेट म्हणजे डोनेशन देणार असं तिने ठरवलं आणि एका छोट्या नवीन युनिव्हर्सिटीला तिनं ते डोनेशन कितीतरी क्रोर्सचं डॉलर्सचं वगैरे दिलं. हे मोठ्या एका हार्वर्ड केम्ब्रिज सारख्या युनिव्हर्सिटीला कळलं आणि ते अस्वस्थ झाले, म्हणाले आम्ही इतके वर्ष इथं काम करतोय आणि एका छोट्या युनिव्हर्सिटीला त्यांनी पैसे दिले. मग ते त्यांचं सगळं डेलिगेशन भेटायला गेले ह्या बाईंना, म्हणजे बाई तुम्ही त्यांना का दिलं, आम्हाला का दिलं नाही, आमची एवढी परंपरा वगैरे. त्या बाईने एका वाक्यात सांगितलं, तुम्ही विचारलं नाही. सिंपल. अनेक वेळा म्हणजे हे कितीतरी वेळा मला जाणवतंय की एखाद्या माणसाला काहीतरी पाहिजे असतं पण तो नाही म्हणेल ह्या आधीच कल्पनेनी तो मागायच्याच भानगडीत पडत नाही. दिस इज ब्लॉक्ड. पुढे हे आज्ञा आपल्याला डायरेक्शन देतं, सही रस्ते पे चल रहे हो या नाही, बॅलन्स मध्ये ठेवतं. दोन मेंदू आहेत, डावा उजवा, तो बॅलन्स कोहरन्स तयार करतो. आपण झुकतो जीवनामध्ये, बरेच वेळा झुकतो, म्हणून आपल्याला बरेच लोकांना कळतं पण वळत नाही. का? दिस बॅलन्स इज नॉट देअर. वळण्याचा बॅलन्स नाहीये, कारण इतका बॅलन्स गेलेला असतो आपला. आणि हे जे आहे सहस्त्रार, समत्व, होलिस्टिक वेल बिईंग, सगळ्या सिस्टीमला ते बॅलन्स मध्ये आणतं. ज्यावेळेस हे असं काहीतरी जादुई नाहीये मित्रांनो, म्हणजे खरंच जादुई नाहीये, नाहीतर ऋषीमुनींनी ह्याच्यावरती एवढा अभ्यास करून, अर्थात बऱ्याच ठिकाणी चक्र डिफाईन केलेली आहेत, खालचं लाल, मधला पिवळं, नारंगी, निळं, हिरवं, ते रंग सगळे आहेत, त्याला पाकळ्या आहेत, दैवत आहेत, प्राणी आहेत, जॉमेट्रिकल डिझाईन सगळं आहे. नंतर म्हणजे 16व्या शतकामध्ये सतचक्र प्रदीपिका नावाच्या तंत्राच्या एका ग्रंथामध्ये त्या ऋषींनी मांडलेली संकल्पना आहे. कारण असं जर ऍबस्ट्रॅक्ट सांगितलं तर लोकांना कळणार नाही, त्यांना काहीतरी सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन द्यायला पाहिजे, म्हणून ती सगळी संकल्पना त्यांनी मांडली. पण बरेच लोक त्यात अडकले, त्यांना ते भयंकर काहीतरी आध्यात्मिक आपली उन्नती होणार आणि सहस्त्रारावरती गेल्यानंतर सहस्त्र दल म्हणजे 1000 पाकळ्यांचं कमळ उमलणार माझं, अशा काहीतरी संकल्पनेनं हे करायला जातात आणि दे मिस द पॉइंट. अहो परवा इंस्टाग्राम वरती एक जाहिरात होती, चक्र बॅलन्सिंग इन बॅलन्स युअर चक्र इन 7 minutes. आई शपथ म्हटलं. आणि ती बाई करून दाखवत होती, मूळाधार डू दिस, स्वादिष्टान डू दिस, मणिपूर डू दिस. आईला म्हटलं असं असं करून जर चक्र बॅलन्स झाली असती तर आम्ही 20 वर्ष काय करतोय. आणि त्या ऋषीमुनींनी हजारो वर्ष मग काय केलं. पण आपण इतके असे असं इन्स्टंटच्या ह्याच्यात असतो ना की अभी कुछ तो जादू होने वाला है और कुछ तो मेरा एकदम इंटरनॅशनल मध्ये काहीतरी होणार, असं काही खरंच काही होत नाही, खरंच काही होत नाही.
इन रियालिटी देर इज अन इनर शिफ्ट दॅट टेक्स प्लेस. आणि ज्याला ही इनर शिफ्ट अनुभवता येईल ना, छोटी का असणार, छोटी, लाईफ स्टार्ट्स ब्लॉसमिंग. माझ्या या 21 ऊर्जा स्त्री जे पुस्तक मी लिहिलं, त्या पुस्तकामध्ये गेल्या 30 वर्षांमध्ये मी ज्या ज्या गोष्टी शिकलो, स्वतः अनुभवल्या, त्या मी लिहिण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये ही चक्र साधना आहे. अर्थात मी सगळी डिफाईन करून ती लिहिली नाही, कारण ती शिकवावी लागते, करवून घ्यावी लागते. नाहीतर मगाच्या सारखं व्हायचं, ते खाव पिव मजा करो, असं नाही आहे. ते जरासं सखोल आहे. बैठक आपली निर्माण व्हायला लागते. सो ज्या लोकांना आयुष्य रिफाईन करायची एक प्रेरणा असते ना, सगळ्यांना असते मित्रांनो. म्हणजे मला विचाराल तर 1% लोकांना असते, 1%. पीपल आर नॉट इंटरेस्टेड. एक तर दे आर इंटरेस्टेड इन समथिंग व्हेरी व्हेरी इन्स्टंट. काहीतरी द्या, XYZ काहीतरी करा, कुछ तो जादू होना चाहिए. मग काही कुठल्याही लेवलला जातात लोक. इन रियालिटी काही नाही होत. प्लेसेबो म्हणून काहीतरी होऊ शकतं, इन रियालिटी काही नाही. कारण मी 50 वर्ष यात घातली आणि हे सगळं करून बघितलं. मला एवढंच लक्षात आलं की ज्या वेळेस तुम्ही अलाइनमेंट मध्ये येता, त्यावेळेस अस्तित्वाची आणि तुमची अलाइनमेंट मॅच होते. याला एंट्रेनमेंट म्हणतात. ओनली देन तुमच्या जीवनाची गती, जी आपल्या ताब्यात जेवढी आहे तेवढी, आपल्या ताब्यात जेवढी आहे तेवढी, नाही तर सुरुवातच मी केलेली आहे. बहुतांश आयुष्य आपल्या ताब्यातच नाहीये. ते कसंही अनफोल्ड होतं, पण अनफोल्ड झाल्यानंतर फेस कसं करायचं, थांबवू शकत नाही आपण जीवनामध्ये काही. मी आज कोल्हापूरवरून आलो, म्हणजे कितीतरी दिवसांनी कितीतरी रस्ता रिकामा मिळाला आणि जवळजवळ पुण्यात मी 2 वाजता होतो. ते नरे उतरून आल्यानंतर तो जो पूल सुरू होतो ना, तिथं मी 2 वाजता होतो. तिथं जो थांबलो, गाडी जी थांबली, मी सिंहगड रोडला 3:30 वाजता पोचलो. 1.5 तास मी तिथं होतो. आता हे सिच्युएशन्स ज्यावेळेस जीवनामध्ये येतात, हाऊ डू यू हँडल देम? तुम्ही आकसता की ओपन राहता, याच्यावरती पुढच्या अनेक गोष्टी अवलंबून असतात. मी स्वस्त होतो, आरामात होतो, आनंदात होतो, काहीतरी बघत होतो, काम करत होतो. सो बरेच वेळा मी काल असं लिहित होतो, मला बरेच वेळा असं वाटतं, मेनी अ टाइम वी वंडर वाय आर वी नॉट एबल टू एक्सपिरियन्स अ बेटर लाईफ. मला आहे त्याच्यापेक्षा बेटर लाईफ का नाही मिळत? वाय डू अननेसेसरीली चॅलेंजेस कीप ऑन अपीअरिंग इन लाईफ? एक गेलं की दुसरं गेलं की तिसरं, असं का सतत आयुष्यामध्ये होत असतं? वाय कांट आय एक्सपिरियन्स अ कोहरंट फ्लो ऑफ मनी? अर्थात जे नोकरी वगैरे करतात त्यांचा महिन्याच्या महिन्याला पगार चालू असतो, ठीक आहे, ओके. पण ऑर एल्स तिथं पण कितीतरी अडचणी त्यांना येत असतात. पैशाच्या येत नसतील, इंटर रिलेशनच्या अडचणी येत असतात, बॉसचा त्रास होत असतो, कोवर्करचा त्रास होत असतो. सतत अडथळे जीवनामध्ये काय येतात? वाय मनी गेट्स स्पेंट अननेसेसरी? वाय डू वी मेक रॉंग इन्व्हेस्टमेंट्स? कितीतरी लोक चुकीचे इन्व्हेस्टमेंट्स करतात, पैसे जातात. का असं का घडतं आपल्यातून? वाय डू वी नॉट एक्सपिरियन्स सपोर्ट इन लाईफ? आपल्या जीवनामध्ये सपोर्ट सिस्टीम्स आपल्याला पाहिजे तेवढ्या का निर्माण होत नाही? अगदी गरजेच्या वेळेस माणसं गायब झालेली असतात. का होत असतं? वाय डू वी नॉट एबल टू गेट व्हॉट वी डिझर्व? फार महत्वाचा पॉइंट आहे. प्रत्येकाला वाटत असतं की माझी एक एक्स क्षमता आहे, पण आयुष्याकडून मला ते एक्स सारखं मिळालेलं नाहीये. का? मी जर एक्स आहे तर मला एक्स मिळालं पाहिजे ना, का नाही मिळत? वाय डू वी गेट डिसओरिएंटेड? आपण भरकटतो का जीवनामध्ये? वाय डोंट वी फील ओके विथ लाईफ? वाय? याची कितीतरी कारणं असू शकतील मित्रांनो, पण मला मिळालेलं
जीवनामधलं कारण एकच आहे. हे सगळं जीवनामध्ये होत नाही कारण वी आर नॉट अलाइन्ड. जर आपल्या आतमध्ये ही जी या ऋषीमुनींनी तयार केलेली जी संकल्पना आहे ही अलाइन होत गेली तर ह्या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये कितीतरी ऑटोमॅटिकली निघून जातात, कितीतरी सुरळीत आयुष्य होतं. हे मी माझ्या स्वानुभवावरून सांगू शकतो. बिकॉज आय एम लिव्हिंग दॅट लाईफ फ्रॉम ऑल एरियाज ऑफ लाईफ. माझ्याकडे काहीही नव्हतं तेव्हापासूनचा माझ्याकडे जे हवं ते सगळं आहे या अवस्थेपर्यंत मी माझ्या अलाइनमेंट मुळेच आलो. आणि हेच अधोरेखित करण्यासाठी मी मागच्या वर्षी एक पुस्तक लिहिलं, याच वर्षी लिहिलं का मागच्या वर्षी लिहिलं, लाईफ लेसन्स नावाचं. त्यामध्ये बहुतेक 25 गोष्टी मी लिहिलेल्या आहेत. अलाइनमेंट कशी साधायची, कारण मला ऍट द एंड ऑफ माय लाईफ मला एकच कळलं की अलाइनमेंट इज इम्पॉर्टंट. दॅट इज ऑल. बाकी कुछ नहीं, बाकी सब ठीक है. इफ यू आर नॉट अलाइन्ड, बाकी सगळं असून देखील तुम्हाला कधी समाधानच जीवनातलं मिळणार. सो मित्रांनो, यावर्षी ही सप्तचक्र शुद्धी क्रिया हा 7 सेशन्सची कार्यशाळा ऑनलाईन घेतली जाणार आहे. त्याचा तपशील तुम्हाला पुढच्या सेशन मध्ये कळेलच. पण ही पारंपरिक जी तंत्रामध्ये मांडली गेली तशी मांडणार नाहीये मी ही न्यूरो सायको स्पिरिच्युअल पद्धतीत मांडणार आहे. फार वेगळा अप्रोच आहे. इट इज न्यूरो सायको स्पिरिच्युअल, ज्याचा एकतर मला अनुभव पहिल्या 7 दिवसाचाच आला पाहिजे. अनुभव म्हणजे बाहेरचा कुठला नाही, बाहेरचा तर येईलच, बाहेरचा सेकंडरी आहे. बाहेरचा त्यावेळेस येतो ज्यावेळेस मी आत स्वस्थ असतो. सो आत स्वस्थ असण्याचा अनुभव यावर्षी जसा तो डिझाईन केलेला आहे प्रोग्राम, इन 7 days यू हॅव टू गेट. वी हॅव डिझाईन्ड इट दॅट. आणि यावर्षी एक नवीन संकल्पना काय निर्माण केली आम्ही, मी आणि मिनल, वी डू अ लॉट ऑफ ब्रेन स्टॉर्मिंग. बाकी सगळं ठीक आहे. आपला प्रॉब्लेम असतो की आपली जीवन गती जी आहे ज्याच्यामध्ये मेनली पैसा यश, मी जेवढा डिझर्व करतो तेवढं मला जीवनाकडून मिळणं, सगळी 7 चक्र तला आणून जोडलेली आहेत मी यावेळेला. जर तुमच्या जीवनामध्ये हे सगळ्या गोष्टी, जीवनाची गती जर खडबडीत असेल, पाहिजे तसं तुम्हाला मोबदला जीवनाकडून नुसता पैशाचाच नाही पण पैशाचा मेनली जर येत नसेल, तुमची जी पात्रता आहे त्याप्रमाणे तुम्हाला रेकग्निशन मिळत नसेल, तो देर इज मिसअलाइनमेंट. आणि मुळाधाराला बेस धरून, पैशाला बेस धरून, समृद्धीला बेस धरून, समृद्धी शब्द किती सुंदर आहे बघा. सम म्हणजे होलिस्टिक, सर्वांगीण. रिद्धी, समरिद्धी म्हणजे समृद्धी. रिद्धी म्हणजे निर्माण करणं. होलिस्टिकली सगळ्या बाजूनी मी ज्यावेळेस समाधानी, स्वस्थ, आनंदी होतो, दॅट इज व्हॉट वी वॉन्ट इन लाईफ. सो मेनली या वर्षीचं सप्तचक्र हे तसं डिझाईन केलेलं आहे. आय एम शुअर की त्याच्या आत्ताच्या एकंदरीत बांधणीप्रमाणे काहीतरी आत जे अलाइनमेंट मध्ये नाहीये ते अलाइनमेंट मध्ये यायला लागेल. आणि ते अलाइनमेंट मध्ये यायला लागल्यानंतर जीवन ऑटोमॅटिकली अलाइनमेंट मध्ये यायला लागेल, यायला पाहिजे. सो इफ यू फील दॅट दिस इज ऑफ एनी यूज टू यू, तुमच्या जीवनामध्ये याची गरज आहे असं तुम्हाला जर वाटत असेल, करून बघा. मित्रांनो, मी 50 वर्षाचा ज्यावेळेस होतो ना, त्यावेळेस मला असं वाटायचं की समोर बसलेल्यांना
पटवलं पाहिजे, कन्व्हिन्स केलं पाहिजे. हा तुम्ही प्रोग्राम का केला पाहिजे हे त्यांना ठासून सांगितलं पाहिजे. असं असं माझं स्वतःचं, कारण त्यातून मला पैसे मिळणार असायचे ना, त्यामुळे मला पैसे मिळवणं हा माझा एजेंडा होता. तुम्हाला काय मिळणार आहे ह्याच्यापेक्षा मला काय मिळणार आहे ह्याचा मला जास्त इंटरेस्ट होता. त्यामुळे आणखीन मी पटवून सांगण्याचा प्रयत्न करायचो. मी 50 वर्षाचा असतो. 60 वर्षाचा ज्यावेळेस झालो आणि या 50च्या 60 मध्ये माझ्यामध्ये असं परिवर्तन व्हायला लागलं की अनेक वेळा ही जी जुनी मंडळी सगळी मला आज पण ऐकतायत, जी गेले 20 वर्ष मला ऐकत आलेली आहे, त्यातली बरीच आहे तिथं बसलेली. तुम्हाला आठवत असेल तर इंट्रो लेक्चरच्या वेळेला मी अनेक वेळा असं सांगायचो की आज मी जे पैसे घेऊन शिकवतो ना, माझ्या आयुष्यात अशी परिस्थिती आली पाहिजे की मला ते विनामूल्य शिकवता आलं पाहिजे. आय यूज्ड टू से दॅट मेनी अ टाइम. या 50 ते 60 मध्ये येताना 60व्या वर्षी मला असं आतून झालं की मला जे कळलेलं आहे, विशेषतः पॉवर टॅपिंग, मला जे कळलेलं आहे ते आता पैसे देऊन वर्कशॉप घेऊन करायचं नाही, ते विनामूल्य समाजाला देऊन टाकायचं. कारण मला काहीतरी फार विलक्षण कळलंय आणि म्हणून तो सगळा वर्कशॉप मी युट्यूबवरती अपलोडच करून टाकला. फ्री में करो 60 वर्षाचा असताना. आणि आता 70 नंतर मला असं वाटतंय कोणाला काहीही पटवायला जायचं नाही. मला काय कळलंय ते सांगायचं. जो तयार आहे तो तिथपर्यंत येईल, ज्याची तयारी नाही तो तिथपर्यंत येऊन पण काही उपयोग नाही. कारण माझा ग्लास भरलेला आहे, आणखीन भरला तर तो सांडेल. सो आय एम ऍब्सोल्युटली तृप्त ऍट दिस पॉइंट. सो इथून पुढे जे काही सांगीन, आणि हे समोरच्या माणसाला माझ्या आवाजातून कळू शकतं. माझ्या आवाजातून एक ध्वनिकंपन बाहेर जातं. ते कुठून येतंय हे कळण्याची मेकॅनिझम आपल्यामध्ये आहे की हा आपल्याला गळ घालायला बसलेला आहे, हा शिकवायला बसलेला आहे, हा प्रामाणिकपणे सांगतोय का काही ड्रामा करतोय. हे सगळं जसं महिलांना पुरुषांची नजर ऑटोमॅटिकली कळते, मेकॅनिझम आहे ते. तो कुठल्या नजरेनं बघतोय कसं कळतंय? नसेल पण बिचारा तसा बघत, पण त्यांना सेन्स असतो एक की त्यांना इमिजिएटली कळतं. तसं प्रत्येकामध्ये एक सेन्स असतो तो आवाजाच्या. म्हणून विशुद्ध, जसं विशुद्ध शुद्ध नाहीये ना, त्याच्या आवाजामध्ये देखील दूषितता प्रकटते बाहेर, जर ती आत असेल तर. सो माझ्या परीनं मी तुमच्यापर्यंत काहीतरी पोचवायचा प्रयत्न केलाय. दुसऱ्या भागामध्ये जरासं अनालिसिस करून बघूया कुठलं चक्र तुमच्या पैशाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी, कुठलं चक्र तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी ओपन नसेल, जसं असायला पाहिजे तसं नसेल, कुठं ते ब्लॉक्ड आहे तुमचं तुम्ही बघा. सो तुम्हाला कळेल की बाबा ह्या ठिकाणी मला गडबड दिसते, आणि तुम्हाला जर अशी प्रेरणा झाली आतून की नाही इसको कुछ प्रॉब्लेम है, इसको कुछ करना पडेगा, कम अँड अटेंड द कोर्स. फॉर्च्युनेटली पॉला हॉरन सारखा तो 25,000चा नाहीये दोनदा विचार करायला. 25,000चा 35 वर्षापूर्वी. सो 25,000 रुपीज 35 इयर्स गो वॉज अ व्हेरी बिग अमाऊंट. सो तसा नसल्यामुळे, आणि ह्या वर्षी आणखीन कमी केलेले आहेत त्याचे प्राइसेस. कारण मला असं वाटतं आता पैसे मिळवणं हा एजेंडा राहिलेला नाहीये, पोचवणं हा एजेंडा राहिलेला आहे. पण काहीतरी एनर्जी एक्सचेंज असला पाहिजे. 100 रुपयात लोक करणारे पण आहेत समाजामध्ये. 100 रुपयात चक्रशुद्धी होते फेसबुकवरती, करणारे करत असतील, पण त्याला काहीतरी एक व्हॅल्यू आहे आणि ती ज्ञानाची व्हॅल्यू आहे, म्हणून त्याला एक विशिष्ट मोबदला ठेवलेला आहे. सो या पुढच्या सेशनमध्ये आपण अनालाइज करूया. मिनल ते सेशन घेईल, आपण अनालाइज करूया किधर गडबड है. आणि एक ती फार महत्वाचं तुम्हाला टेक्निक शिकवेल, रोज करा. इट विल टेक 5 to 6 minutes ॲट द मोस्ट. रोज करा.
माझा असा दावा आहे की इन द नेक्स्ट 7 or 10 days जे तुम्ही त्यामध्ये इन्फ्यूज करणार आहे ना, पेरणार जे आहे त्या टेक्निकमध्ये, ते काही प्रमाणात तरी उगवलेलं प्रत्येकाच्या आत दिसलं पाहिजे. पण उगवण्यासाठी पेरू नका, अलाइनमेंट मध्ये येण्यासाठी पेरा. मला असं वाटतं की माझ्या परीनं तुमच्यापर्यंत मला जे जीवनामध्ये सापडलं, माझं आयुष्य ज्याच्यामुळे तृप्त आणि आनंदी झालं, ते पोचवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेरित झालात तर या आपल्या समूहामध्ये या and enjoy, experience and refine yourself. Thank you so much. या वेळेला मुद्दा म्हणून 21 ऊर्जास्त्रे आणि लाईफ लेसन्स ही पुस्तकं, मुळात याची किंमत मला वाटते 1400 रुपये आहे, ती आपण कमी करून 800 रुपये केली होती. तर आजच्या ह्या सेशनसाठी ती आणखीन 100 रुपयांनी कमी केलेली आहे, कारण मला असं वाटते की ती प्राइस वाढवून माझ्या घरात ठेवण्यात मला काही इंटरेस्ट नाही. लोकांनी ती वाचली पाहिजे. ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल या कोंबोमध्ये अवश्य घ्या. सो एक 10 मिनिटाचा आपण ब्रेक घेऊया आणि पुढच्या सेशनला परत येऊया. लेट्स टेक अ ब्रेक.